हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि हा आपला आणखी ब्लॉग आहे, तो म्हणजे मुलांच्या स्कूलचाच ब्लॉग आहे हा. आणि इथे सुद्धा आता मी एका ब्लॉगमध्ये तर आपल्या स्कूलची ओळख करून दिली, त्याच्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये खूप सुंदर असं नाटक आणि काही डान्स दाखवले. तर ह्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये सिंगिंग होती. खूप सुंदर लहान लहान मोठ्या मोठ्या मुलींनी गाणे म्हटले, ते मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आपला ब्लॉग खरंच बघा, खूप सुंदर सॉन्ग नंतर आता आणखी सुरू झालेला आहे यांचे अँकरिंग. आणि त्याचबरोबर आता मुलांची आता आहे आयूचा डान्स आहे. आणि खूप सुंदर डान्स केला आयूने सुद्धा. आणि ते ज्यांचे डान्स झाले ते वगैरे निघत आहे. इथं टीचरचा स्टाफ आहे जो आतमध्ये आहे. आणि अँकरिंग इथे 2 पडदे लावलेले होते, खूप सुंदर. म्हणजे ज्यांना दूर होते जे लोक, त्यांना दिसत नव्हतं स्टेजवरचे, त्यांना या पडद्यावर म्हणजे सहजच दिसत होतं. तर अशा प्रकारे सुरू होतं. तर चला, आता याचबरोबर झालेला आहे आपल्या आयूचा डान्स सुरू. तर आपण तो डान्स सुद्धा एन्जॉय करूया. And remind us that the darkness gives us the possibility of transformation and change. It's a powerful message about fighting for light in a world full of challenges. Let's open our heart to this performance. Please join us in welcoming the talented performers who have brought this beautiful vision to life. Let's give them all the love and support they deserve. तर अशा प्रकारे छान झाला आयूचा डान्स. आणि त्याचबरोबर मग मी गेले आयूकडे. तर आयूकडे काही फोटोशूट सुरू होते. आणि तिथे टीचर स्टाफ आणि पूर्ण मुलं ज्यांनी डान्स केला तर पूर्ण ग्रुप तिथे फोटो काढत होता. मी सुद्धा गेले आणि मी सुद्धा काहीशी फोटो काढले, ग्रुपचे काढले, सोबत मी आयूचे एकट्याचे फोटो काढले, त्याचे म्हणजे सेल्फी पिक घेतले, मी सुद्धा घेतले. आणि म्हणजे छान वाटत होतं. आणि आयूचं बघा मेकअप कसा होता. त्याचबरोबर त्याला तो मास्क होता जो मिळालेला होता, मास्कवर त्याचा डान्स होता, सोबत प्लस त्याचा मेकअपही खूप भारी होता. कारण त्याचा जो थीम होता तो अतिशय सुंदर होता. तर थीम त्याचा होता बुराई पर अच्छाई की जीत. आणि असं काहीतरी आणखी समोर होतं, तर ते मला माहीत नाही, तर तुम्हाला आयूच सांगेल. आणि हे बघा आयूची आणि माझे मी छानसे पिक काढले. तर आयूला न्यायला गेली. त्यानंतर आता होते हा आयूचा शेवटचा डान्स होता. आणि त्याचबरोबर आता इथे सगळ्या टीचर्स वगैरे, म्हणजे आता जवळपास प्रोग्राम झालेला आहे खतम. शेवटचा डान्स आयूचा होता, कारण त्याच्या थीमनुसार त्याचा डान्स खरंच खूप सुंदर झाला. म्हणजे त्याची थीमही तशीच होती. आणि त्याचबरोबर म्हणजे बुराई पर अच्छाई की जीत आणि कलयुग का अंत आणि सतयुग का प्रारंभ असं काहीतरी त्याची थीम होती. तर त्यानंतर मग इथे झालं नॅशनल अँथम. त्यासाठी पूर्ण टीचर स्टाफ रेडी होता. सोबत आम्ही सगळेजण तिथे बिलकुल सावधान याच्यामध्ये उभे होतो. आणि त्यानंतर मग नॅशनल अँथम झाली. नॅशनल अँथम झाल्यानंतर मग पूर्ण कार्यक्रम दी एंड झाला. आणि त्याचबरोबर सगळेजण आपापल्या घरी जायला निघाले. त्याचबरोबर टीचर्स वगैरे जे प्रमुख पाहुणे आलेले होते ते सुद्धा निघत आहेत, तुम्हाला दिसतच आहेत. आणि त्यांनी नॅशनल अँथम झाल्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर मग आणखी मी आईचे काही सेल्फी पिक काढले
कारण आयू म्हणता होता मला माझं म्हणजे ते जे टीचर होत्या त्या उभ्या होत्या, त्या म्हणत होत्या त्या अशा काढा तशा काढा असे सांगत होत्या. त्याच्यापुढे मी सुद्धा काढत होते आणि मला सुद्धा छान वाटलं, तर मी सुद्धा माझे 1-2 पिक काढून घेतलेले. आणि त्याचबरोबर हे आयूच्या स्कूलचा स्टेज आहे, पण इथे हा छोटा स्टेज पडेल म्हणून त्यांनी बाहेर भव्य दिव्य स्टेज बनवलेला होता आणि खरंच खूप सुंदर होता. अंधार अगदी रात्र झालेली होती, पण मुलांचा उत्साह काही कमी झालेला नव्हता. कारण शेवटी प्रोग्राम संपला, पण मात्र त्यांचा उत्साह एवढा होता की म्हणजे ते आणखी डबल डान्स करू शकले असते, एवढा त्यांचा उत्साह होता. आणि आता आम्हालासुद्धा भूक लागलेली होती, कारण वेळ झालेला होता भरपूर. तर त्याचबरोबर म्हटलं चला, तरी यावेळेस खूप लवकर कार्यक्रम सुरू होऊन खूप लवकर संपले. नाहीतर त्याआधी कसं होत होतं, एक तर कार्यक्रम खूप उशिरा सुरू व्हायचा आणि म्हणजे टाईम सांगायचे 4चा, कार्यक्रम सुरू व्हायचा कार्यक्रम 6चा आणि तो संपवायचा 10-11ला. पण यावेळेस मात्र करेक्ट टाईमवर कार्यक्रम सुरू झाला. 6ला तर 6ला आणि बरोबर 8ला 9:30ला जवळपास 9ला संपला तो कार्यक्रम. हा आयूचा मेकअप बघा असा आहे. आता तो मेकअप आपला हळूहळू काढत आहे आणि हा मेकअप म्हणजे असा हे नव्हता, तो मेकअप होता तो बिलकुल म्हणजे तो निघणारा होता आणि सहज त्यांना काही इजा होऊ नये तो असाच मेकअप होता आणि तो सहज निघत होता पाण्याने. याची थीम होती काय होतं आयू? कलयुग का हुआ अंत अब फिर से होगा सतयुग का आरंभ. अच्छा अच्छा ओके झालं सगळंच. चल आपली स्कूटी तिकडेच आहे. कुठे या साईडने मध्ये या साईडने इथे. चल आपल्याला इकडूनच जावं लागेल ना. कुठे स्कूटी कुठे आहे? तिकडे चल तिकडे शेवटी आहे. इकडून जाऊ का तिकडून जाऊ? कुठे तिकडे इथे सांग. इथे मास दिला. हां गर्ल्सला बहुत काय दिलं मम्मी? गर्ल्सला काय दिलं? आई इथं गड्डा आहे कुठतरी. हां तिकडे आहे वाटते. कुठे स्कूटी झाली नाही शेवट आहे तिकडे. हां अच्छा मैम. तर अशा प्रकारे संपलं आमचं ॲन्युअल डे फंक्शन. 2 दिवसाचं होतं ते. त्याचबरोबर आता आम्ही सुद्धा स्कूटी घेऊन आता निघत आहोत घरी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा. बाय फ्रेंड.